घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज, बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात एक प्रश्न होता, आपली अनुमती असेल तर विचारू का? विचार। महाराज, पुनर्जन्म असतो का? असतो, पण काही माणसांचा पुनर्जन्मावर विश्वास नाहीये। नसू दे, ते त्यांचे ह्या जन्मीचे विचार घेऊन जगत आहेत। त्यांना त्यांच्या गतजन्मीच्या असण्या नसण्याशी काहीही संबंध नाही। हा जो जन्म त्यांना प्राप्त झाला आहे आणि हा जो देह त्यांच्या आत्म्याने धारण केला आहे, त्या देहात ते लाड करण्याकडेच लक्ष असतं त्यांचं बंकट। महाराज, अध्यात्मात प्रगती करण्यासाठी आणि गेल्या जन्माचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी, घेतलेलं ऋण चुकवण्यासाठी आणि दिलेलं ऋण परत मिळवण्यासाठी त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो। हे ज्यांना ठाऊक आहे अशीच माणसं पुनर्जन्मावरती विश्वास ठेवतात आणि प्राप्त झालेल्या पुनर्जन्मात जास्तीत जास्त पुण्य कमवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांचं जीवन सुखकर होईल आणि देणं घेणं न राहिल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती होईल। मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेणं आणि तुमचा आत्मा अनंतात विलीन करणं। होय महाराज। पाप पुण्याच्या फेऱ्यात जोवर तुम्ही अडकलेले आहात तोपर्यंत पुनरपि जन्मम पुनरपि मरणम हे अचळ आहे। आपली माणसं आपल्याला सोडून जातात, मृत्यू माणसाला माणसाशी वेगळं करतो, त्याच्या शोकाचं ओझं तो जन्मभर वाहतो आणि त्याच वेळी मृत्यू पावलेल्या माणसाचा आत्मा दुसरा देह धारण करतो। आई 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 आई, अरे सोनूबा, कुठे गेला होतास तू? मी बाहेर दोस्तांशी लपाछुपीचा खेळ खेळत होतो। लपायला म्हणून मी घरात आलो। मला माहित होतं तू लोणी काढत असणार, मला लोणी दे ना। देते है तुला लोणी, थांब। अरे कुठे गेला हा? दीपक, ए दीपक, अरे कुठे लपून बसलायस? लोणी खायचंय ना तुला? दीपक, दीपक, अरे बाहेर ये। हो बघा ना दीपक, आता त्याच्या दोस्तांसोबत खेळता खेळता इथे आला। मला म्हणाला लोणी हवंय। मी लोणी आणायला आत गेले तर कुठे लपून बसला कुणास ठाऊक, आगाव कार्टा। करुणा, हं? अगं आपला दीपक देवाघरी जाऊन 7 वर्ष झाली आहेत। हो काहीतरी अभद्र काय बोलताय? स्वतःच्या मुलाविषयी असं बोलायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अगं करुणा, का असं करतेस तू? सत्य कधी स्वीकारणार आहेस तू? हे बघ, आपला दीपक आता कधीच परत येणार नाहीये। आपण अभाग्य आहोत ग। आपल्याला मूल झालं पण ते जगलं नाही। खोटं बोलताय तुम्ही। अहो अहो दीपक आत्ता होता। हे काय, मी त्याला लोणी सुद्धा देणार होते। अहो तो खेळायला गेला असेल बाहेर। थांबा, मी बघते ना, मी त्याला बोलवून आणते। दीपक, 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 दीपक। आहे दीपक आहे, दीपक आहे हे तुम्हाला माहिती नाहीये। आत्मा अमर आहे
आत्मा एक देह धारण करतो, त्याचं जीवित कार्य संपलं की तो आत्मा तो देह सोडून दुसरा देह धारण करतो. महाराज, कुणाशी बोलत होतात आपण? नाही, असं मी विचारणार नाही, कारण आपण मला सांगणार नाही. अरे असं काही नाही. मग सांगा बघू, आपण कुणाशी संवाद साधत होता? आहे एक माता, तिचं अपत्य 7 वर्षापूर्वी दगावलं, पण ती हे सत्य स्वीकारायला तयार नाही. तिला वाटतं की आपला मुलगा हयात आहे. तिला वाटतं तो तिच्या डोळ्यांना दिसतो, डोळ्यांनी पाहतो, तिच्याशी बोलतो, तिच्याशी खेळतो. पण हे सत्य नाही बंकट. मग ह्या सत्याची जाणीव करून देण्यासाठी तिच्यापाशी तिचं असं कोणीच नाहीये का? तिचा पती आहे, पण पतीचं सांगणंही ते खरं मानत नाही. मग तिचा मुलगा हयात आहे असं ती म्हणते आणि तिचं म्हणणंही खरं आहे. पण ती ज्या रूपात आपल्या मुलाला पाहते तो तिने जन्माला घातलेल्या रूपात नाही. म्हणजे तो दुसऱ्या रूपात आहे का? म्हणजे त्याचा पुनर्जन्म झालाय, पण सद्यस्थितीमध्ये तो दुसऱ्या कुणाकडे तरी वाढतोय, हो ना महाराज? भार्गव भाऊ, अस्वस्थ दिसताय. बरे आहात ना? हो, मी बरं आहे. तुम्ही कसे आहात? महाराजांच्या कृपेने मी देखील बरं आहे. हो. पण वहिनी कशा आहेत? त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली की नाही? काही सुधारणा झालेली दिसत नाही. काय करू, कसं करू, काही कळत नाही. आता ती म्हणते गोपाळकाल्याला दीपकला घेऊन माहेरी जायचंय. बरं मग आता दीपक तर हयात नाही, हे तिला कसं समजावू मी? भार्गव भाऊ, मला असं वाटतं की तुम्ही एकदा गजानन महाराजांना भेटा. ते नक्कीच याच्यावर उपाय सुचवतील. हो, मलाही गजानन महाराजांना भेटायची खूप इच्छा आहे. पण काय? पण म्हणतात ना, देव कोणाकडे येत नाही, आपल्याला देवाकडे जावं लागतं. आता बघूया आमच्या नशिबात कधी महाराजांच्या दर्शनाचा योग आहे. महाराजांनी अनेकांचं कल्याण केलंय असं मी ऐकलंय. हो, तुमचं देखील महाराज कल्याण करतील. माझी बायको माझ्या मुलाच्या आठवणीनं आठवत बसलेली आहे. ती त्याला मिठीत घेण्याची वाट पाहत आहे आणि मला या सर्व गोष्टी लपवून अपराधी झाल्यासारखं वाटतं. आता महाराजांच्या कृपेने आमचा दीपक पुन्हा परत येईल. महाराजांची इच्छा असेल ना तर दीपक तुमचा नक्कीच परत येईल. गण गण गणात भूती, गण गण गणात भूती, गण गण गणात भूती, गण गण गणात भूती. दादा दादा थांब, किती रे काम करतोस? अगं करावं लागतं चिमी. तू जास्त काम करतोस ना प्रसाद दादा, म्हणून बाबा तुला आणखीन राबवून घेतात. मला त्याचं काहीच वाटत नाही. माझंच तर घर आहे आणि आपल्या घरातली कामं करायला नाही त्रास होत मला. दे ते माठ माझ्याकडे. अगं नको चिमी, तुला पेलवणार नाही. दे म्हणते ना. नको. दे म्हणते ना. दे माझ्याकडे. दे म्हणते ना. चिमी नको. चिमी पाणी पर्यंत जातात तू. दे म्हणते ना. दे माझ्याकडे. चिमी म्हणते नको, खूप जड आहे ग. प्रसाद आला नाही अजून. पक्का काम चुकार आहे तो. काम करायला वेळ काढत बसतो. त्याला बरोबर माहिती आहे पाणी भरून झालं की काका दुसरं काम सांगणार, म्हणून पाणी भरायला वेळ लावतो तू. एवढासा जीव तो. किती काम करून घेता त्याच्याकडनं. त्याचं पाठशाळेत जाणंही थांबवलं. घरातलं नोकर असल्यासारखी वागणूक देताय तुम्ही त्याला. मी प्रसादला नोकर म्हणूनच वागवतो आणि त्याला तसंच वागवलं पाहिजे. नाहीतर उद्या या घरावर हक्क सांगायचा तो. हक्क सांगायची वेळ काय येऊ द्यायची? म्हणजे
आपण राहतो हे घर, ही सारी संपत्ती प्रसादचीच आहे आणि ती सांभाळण्यासाठीच आपण इथे येऊन राहिलोय. आणि ही सारी संपत्ती तुम्ही आपल्या असल्यासारख्या कब्जा करून बसलायत त्याच्यावर. हे बघ, मी जे करतोय ना ते अगदी योग्य करतोय. मी काय प्रसादचा नुसताच सांभाळ करू आणि उद्या मोठा झाला की संपत्ती त्याच्याकडे देऊ आणि मी स्वतः काशी यात्रेला निघून जाऊ? अहो पण हे बघ, भल्याचा जमाना राहिला नाही आता. आपलं आपलं म्हणून त्या प्रसादच्या लाड करू नकोस, नाही तर उद्या आपल्यावरच उलटेल आणि आपल्यालाच घराबाहेर काढेल. अहो प्रसाद तसं नाहीये. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. वा, म्हणजे एवढा मोठा घोडा झाला तरी अजून त्याला बाळच म्हणताय. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे मानते मी प्रसादला. मुलगा कितीही मोठा झाला ना तरी तो आई वडिलांना लहानच असतो. ते काय आलं तुमचं कुक्कुला बाळ आलं. आणि काय रे, माठ कुठे पाण्याचा? पाणी पाणी बाबा, पाण्याचा माठ फुटला. पाण्याचा माठ फुटला? कसा? दादाच्या हातून नाही, माझ्या हातून फुटला. खोटं बोलू नकोस. काय रे कार्ट्या, माठ कसा फुटला सांग ना. बाबा त्याला मारू नका, मी खरं बोलतेय. मीच त्याच्या हातातून माठ हिसकावून घेतला. आणि तू गपगची मे, तू काय मूर्ख समजलीस का तुझ्या बापाला? हा नेहमीच चुका करतो आणि मग ह्या चुकांवर तुझ्या आई आणि तू पांघरून घालता. मला कळत नाही काय? आणि काय रे कार्ट्या, तू मग माठ कसा फुटला? आणि तो माठ फुटला त्याचे पैसे कोण तुझा बाप भरणार आहे काय? हे तुला चांगली शिक्षाच करतो. आजपासून याचं जेवणच बंद. याला ना मी तळघरात डांबून ठेवणार आहे. चल 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 तिकडे चल. अहो काय म्हणावं तेच कळत नाही मला. एवढासा तो पाण्याचा माठ, तो फुटला ना काय नशीब फुटणार आहे या राक्षसाचं. आजही धाकट्या मालकांना जेवायला मिळणार नाही म्हणाले. त्यांचंच खायचं आणि त्यांनाच उपाशी ठेवायचं. आजही तळघरात डांबून ठेवलंय त्यांना. आपण तरी काय करणार? आपण या घराची गडी माणसं. या मोठ्या लोकांमध्ये बोलायला आपल्याला मनाई आहे. मोठं मालक होतं तेव्हापासनं ह्या घरात आपण काम करतो, या घराचं मीठ खातो. पण मोठं मालक गेलं आणि त्या काकानं ह्या घराचा ताबा घेतला. तेव्हापासनंच हे दिवस फिरले बघ. धाकट्या मालकांसाठी लय करावं असं वाटतं बघ. पण आपण तरी काय करणार? पण त्यांचे असे हाल नाही बघवतो मला. माझं बी असंच होतं बघ. म्हणून धाकटं मालक आणि तो काका आमने सामने आले ना की मी तिथे थांबतच नाही. काहीतरी खुपसट काढून तो काका पुतण्याला बदलणार. कसं पावणार मला ग? येतो निघून. हो, पण काकू आणि चिमी खूप जीव लावतात धाकट्या मालकांना. पण ह्या राक्षसांपुढे त्यांचंही काही चालत नाही. आता कसं होणार आहे धाकट्या मालकांचं देव जाणे. मालक गजानन महाराजांचे भक्त आहेत. महाराजांना भक्तांची काळजी असेल ना तर महाराजच आपल्या धाकट्या मालकांचं काहीतरी चांगलं करतील. महाराज. भार्गव, अरे तुझी समस्या फारच गंभीर आहे. तुमचा मुलगा दीपकाच हयात तरी तो करुणावेनेने दिसतो, त्यांच्याशी बोलतो, म्हणजे त्यांना असे भास होतात. अरे त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने ही फार चिंतेची गोष्ट आहे. अरे काय करू, कसं समजावू करुणाला ना तेच कळत नाही मला. तिला ना असे भास वरच्यावर होतच राहतात रे. कधी ती दीपकसाठी आंघोळीचं पाणी काढते, तर कधी जेवणाचं ताट वाढून ठेवते, तर कधी त्याचे कपडे धुवून ठेवते. ती कठीण आहे. अरे मी तर समजावून थकलो रे. आणि आता माझ्या हातात कोणताच उपाय दिसत नाही मला. हे म्हटलं तर एक प्रकारचा आजारपण आहे. अरे वहिनींवर उपचार करून घेण्यासाठी तो वैद्यभवांचा सल्ला का नाही घेत? अरे वैद्यभवानी उपचार सुरू केल्यावर वहिनींना होणारे भास थांबतील कदाचित. अरे हा विचार मी देखील केला होता रे. पण मग करुणाला काय समजून सांगणार की तुला कोणता आजार झालाय म्हणून तुला हे औषध उपचार सुरू केले आहेत? मला ना काहीच कळत नाही रे. हा, अरे करुणाला दीपक असल्याचे भास होतात ना, हे ती कधी मान्यच करणार नाही. एरवी तिच्या वागण्यात बोलण्यात कधीही वेडसरपणा दिसत नाही रे. घरात घराबाहेर वागण्यात सवरण्यात तिच्यामध्ये सहजता आहे रे. एखाद्या सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे ना ती गृहकर्तव्य दक्ष देखील आहे रे. मग काय म्हणून मी तिच्यावर औषध उपचार सुरू करू? भार्गव, अरे खरं कारण देऊन उपचार सुरू केले ना तर ती मनाने खचेल. मी तिला वेडी ठरू पाहतोय असं तिच्या मनाचा समज होईल, जे आमच्या प्रपंचाच्या दृष्टीने ना वाईट ठरेल. अरे आमचे नातेसंबंध बिघडतील त्यामुळे. आणि एकदा का पती पत्नींमध्ये अविश्वासाचं नातं निर्माण झालं की प्रपंच सुरळीत चालणं कठीण रे.
हेही खरंच आहे. अरे काय करू तेच कळत नाही मला. तू मग असं का नाही करत? कसं म्हणजे बघ, आताच तुझ्याशी बोलता बोलता एक कल्पना सुचली आहे मला. तुम्ही एक मूल का नाही दत्तक घेत? अरे मूल दत्तक घेऊ? हो, हे मूल सतत वहिनींच्या डोळ्यासमोर राहील, म्हणजे त्यांना दीपकचा विसर पडेल. नाही, असं होणं कधीच शक्य नाही. अरे करुणा दत्तक पुत्राला कधीच स्वीकारणार नाही. आपला दीपक असताना तू दत्तक पुत्र कशाला आणलास असं विचारेल मला ती. दीपक 7 वर्षांचा असताना गेला ना? हो. मग त्याच्याच वया एवढा एक मुलगा दत्तक घे, म्हणजे करुणा वहिनींना तो आपला दीपक वाटू लागेल आणि त्याचं नावही दीपकच ठेव. कसं पटतंय ना माझं म्हणणं? औषधोपचार करायचे नसतील तर हा एकच उपाय मला दिसतोय. अरे भार्गव, प्रयत्न तर करून बघ. महाराज, माझं काय चुकलं? काका माझ्यावर एवढं का राग करतात? माझं या जगात कुणीच नाही. मी काय करू? जेव्हा बाबा होते तेव्हाही काका यायचा, तेव्हा माझ्यावर खूप लाड करायचा. मग आता माझ्याशी असं का वागतो? प्रसाद दादा, चिमी, तू इथे का आलीस? तुझे बाबा तुझ्यावर रागवतील. रागवले तर रागून देत, त्यांना त्याशिवाय दुसरं काय येतं? चिमी, असं नाही बोलायचं. ते तुझे बाबा आहेत. तुझे पण काका आहेत ना, मग पुतण्याशी असं वागतात? जाऊ दे, माझं नशीब. तू नको वाईट वाटून घेऊस आणि तू तुझ्या बाबांचाही राग नको मानून घेऊस. जर का तू माझं ऐकलंस ना तर मी बाबांचा राग नाही करणार. बोल. हे घे, मी तुझ्यासाठी पोहे आणलेत, खाऊन घे. चिमी, हा प्रसाद, तुला अनेक प्रश्न पडले आहेत, ते स्वाभाविक आहे. तुझ्या सर्व प्रश्नांचा उलगडा लवकरच होईल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अगं, आपण एखादं अनाथ मूल दत्तक घेतलं, त्याला वाढवलं, शिकवलं तर आपल्या पदरात पुण्य नाही का पडणार? आणि आपल्या दीपकला भाऊही मिळेल. बरोबर बोलतोय ना मी? हो, बरोबर बोलताय तुम्ही. दीपकच्या जोडीनं आणखीन एखादं मूल सांभाळणं सहज शक्य आहे आपल्याला. मग घ्यायचं मूल दत्तक? नाही, नको. अगं करुणा, चल रे कार्ट्या, तुला तळघरात डांबून ठेवतो. चल चल बाबा, मास आलाय तुला. चल, तुला आता चांगला शिकवतो धडा. काही नको ना करू नाही ऐकणारच तू. का बस मा झालाय याला. माझं ऐकायचं नाही, बाहेर खेळायला जायचंय. आता बस इथेच खेळत. बाबा असं नका ना करू. तू गप्पशी मे, आणि खबरदार याची रशी सोडलीस तर तुझी आणि तुझ्या आईची फूस आहे याला, म्हणून अपघात चढलाय, माज आलाय याला. त्याचा आता माज जोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत याची रशी सोडायचीच नाही. बस घे. अरे रे रे, काय हाल करतोयस या लेकराचे, आपल्या पुतण्याचे. अरे काय घोरडं मारलंय याने. अरे तू काका आहेस का राक्षस? महाराज, कोणाशी बोलतात आपण? अरे आहे काका. नंदूचा जसा मामा होता ना तसा हा काका. खरं बोलतेय ती. माझे पती असले म्हणून काय झालं? मी देखील देवाकडे हीच प्रार्थना करते की या माणसाला जन्माची अद्दल घडव, म्हणजे बिचारा प्रसादच्या वाटेला जाणार नाही. तुम्ही आणि चिमी आहात म्हणून, नाहीतर यांनी जीवच घेतला असता धाकट्या मालकांचा. खरंय, लालसेपोटी हा माणूस काहीही करू शकतो असं मलाही वाटायला लागले. काहीही करून प्रसाद आणि चिमीला याच्यापासून दूर कसं ठेवता येईल हे पाहायला हवं. प्रसाद आणि चिमीला घेऊन जावं म्हटलं तर. नको नको ताई, असं करू नका.